परीक्षेच्या आधी सर्वजण टेस्ट जॉईन करतात, भरपूर प्रॅक्टिस करतात. पण मी जे सांगतोय ते जर तुम्ही नाही करत असणार तर तुम्हाला त्यातून पाहिजे तेवढा फायदा मिळणार नाही. एमसीक्यू सॉल्व्ह करण्याच्या 4च पद्धती. पहिला आहे नॉलेज बेस, की तुम्ही तो एखादी प्रश्न अटेम्प्ट करत आहात, तर तुम्हाला त्या प्रश्नाचं नॉलेज आहे आणि त्या आधारावर काय तुम्ही तो प्रश्न सॉल्व्ह करता आणि ते एक बेस्ट वे आहे एखादा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा. सेकंड आहे की तुम्ही त्या प्रश्नासाठी लॉजिक यूज करताय, की तुम्हाला नक्की तर माहित नाहीये, पण फॉर एक्झाम्पल एलिमिनेशन मेथड वगैरे यूज करताय आणि काय तर तो प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करताय. पण बेस्ट आहे काय तर नॉलेज बेस्ट. थर्ड वन इज द रिलेटेड नॉलेज, की तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल फार काही माहिती नाहीये, पण तुम्ही रिलेट करताय जी माहिती तुम्हाला माहित आहे आणि त्या आधारावर तुम्ही ऑप्शन्स एलिमिनेट करतात आणि मग काय तर तो सॉल्व्ह करतात. आणि फोर्थ इज द क्वालिटेटिव्ह गेस, की नेमका तो प्रश्न कसा तयार केला असेल, त्यामागे तो प्रश्न तयार करणाऱ्याची नेमकी सायकोलॉजी काय असेल, ते ऑप्शन्स नेमके का टाकलेले आहेत. तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल काहीच माहिती नाहीये, पण सायकोलॉजीचा विचार करून तुम्ही जर गेस करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आपण म्हणू क्वालिटेटिव्ह गेस. आता यापैकी बेस्ट आहे काय तर नॉलेज. आणि म्हणून जर तुम्ही कोणत्याही पद्धतीने जरी सॉल्व्ह करत असता तरी पण फक्त प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर तो प्रश्न तुमचा बरोबर आलाय की चूक आलाय हे फक्त पडताळून पहा. आणि प्रत्येक प्रश्नाबद्दलचं तुम्हाला नॉलेज आहे तर का आहे आणि नाही आहे तर का नाही आहे. आणि प्रत्येकच पद्धत जर तुम्ही त्यासाठी लॉजिक यूज केला तर तुम्ही स्वतःला विचारा की मला नॉलेज का नाहीये त्या प्रश्नाचं. मग नॉलेज माहीत नाही आहे तर नॉलेज घ्या. जर तुम्ही त्यासाठी रिलेटेड गेस जर केला असेल, रिलेटेड नॉलेजचा यूज केला असेल, तर तुम्हाला कन्फर्म नॉलेज का माहित नाहीये हा प्रश्न विचारा आणि त्याचा पूर्ण नॉलेज घ्या. जर तुम्ही त्याबद्दल गेस केलेला आहे याचा अर्थ तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये, तर मग का माहिती नाहीये आणि माहीत असायलाच पाहिजे. आणि मग काय करायचं, परत त्या प्रश्नाचं नॉलेज घ्यायचं. असा अभ्यास करा, अशी प्रॅक्टिस करा आणि बघा की तुमचं नॉलेज आहे तो खरंच किती वाढतोय आणि प्रश्न तुमचे बरोबर येण्याची शक्यता ही खूप जास्त असेल.